हेलो, माझा नाम डॉक्टर आमिर शिरोडकर। मेरा नाम डॉक्टर आमिर शिरोडकर। मैं आज गांव में एक आया हूँ पेशेंट्स के ये देखने के लिए, इंफॉर्मेशन देखने के लिए आई हूँ। श्रीमंत प्रेमचंद गोडवार परिवार डायग्नोसिस सेंटर एंड हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे। बायोकेमिस्ट्री फास्टिंग ब्लड शुगर इज 266, 266 ब्लड शुगर आहे। म्हणजे तुम्हाला 70 ते शुगरचा हे आहे, धोका आहे आणि शुगर आहे पण असं म्हणतात। 70 ते 110 पाहिजे होतं, तुमचं आहे 266, 266। फास्टिंग युरेन ग्लुकोज नील आहे, त्यामुळे आता तर सध्या पाणी जास्त प्यायला पाहिजे। पाणी जास्त पिल्यावरच ते कंट्रोल होईल। ब्लड शुगर आपका हाई 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 है, मतलब हायर आहे, ज़्यादा है ब्लड शुगर। तो उसके लिए आपको है ना जे औषध जे डॉक्टर प्रिस्क्राइब करतात ते सगळे टाइमवर घ्यायला पाहिजे आणि पाणी जास्त प्यायला पाहिजे। ओके, नेक्स्ट पीपी ब्लड शुगर 364, 70 × 140 इज नॉर्मल। 364 म्हणजे जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला ते पण थोडा कंट्रोल करायला पाहिजे। ओके, नेक्स्ट आहे शर्मिला वाघेला, 44 इयर्स, पेशंट फ्रॉम महाराष्ट्र। चीफ कंप्लेंट नॉसिया अँड ऍसिडिटी। ऍसिडिटी होते का तुम्हाला? ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास ते होतो। ओके, कफ विथ एक्सपोर्टेशन, कफ पण होतो ना तुम्हाला, म्हणजे ह्याचा त्रास होतो, काय म्हणतो आपण, हा छाती हे होते। ब्रेथलेसनेस, श्वासोच्छवासाचा त्रास होतो, बरोबर काय? ओके, अंग खाजवतं का मध्ये? ओके ओके। बर्निंग अँड पेनफुल मायग्रेशन इज हिअर, म्हणजे अंगमध्ये जळजळ होणं, हे होणं, ते पण प्रॉब्लेम येतो। ओके, क्लिनिकल फाइंडिंग टू बी ॲडिक्शन, इन्व्हेस्टिगेशन फाइंडिंग BSLR 13.3 into the cerebral platelets count 31,4000 cells PSA। तुमचं प्लॅटेट जे असते जसं RBC रेड ब्लड सेल, WBC व्हाईट ब्लड सेल, लाल पेशी पांढऱ्या पेशी बरोबर प्लॅटेट्स असतो, ते तुमचं जास्त आहे। त्यानंतर हे औषध दिलेलं आहे ते सगळे टायमावर तुम्ही घ्यायचं। ओके, पुढे आहे हेमोग्लोबिन 13.3। हेमोग्लोबिन तुमचं चांगलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता काय धोका नाही तेवढ्या दिवसाचा, कारण हेमोग्लोबिन जर कमी असेल तर धोका जास्त निर्माण होतो। ओके, RBC रेड ब्लड सेल काउंट 5.55। तुमचा RBC रेड ब्लड सेल जे आहे, लाल पेशी आहे, ते 5.55 ml आहे, त्यामुळे ते नॉर्मल आहे। MCH, MCB अँड मॉर्फोलॉजी नॉन सायकोटिक नॉन क्रोमॅटिक, ते पण नॉर्मल आहे रिपोर्टमध्ये। ओके, ये पेशेंट का RBC रेड ब्लड सेल और WBC ये नॉर्मल है, पर प्लैटेट्स जो है वो बहुत ज़्यादा में है। ठीक है, पॉलीमार 51/45 एंड बेसोफिल बाय 02 × 31,400 एब्सेंस आहे। लास्ट रिपोर्ट आहे सी केरेटिन, प्रोबायोटिक प्रोटीन पॉझिटिव्ह, व्हॅल्यू 6.2 आणि STS 18 आहे। त्यानंतर युरिन एक्झामिनेशनमध्ये लघवी इन्फेक्शन आहे तुम्हाला, लघवीचं जे इन्फेक्शन असते ना, युरिन इन्फेक्शन, ते आहे तुम्हाला। ग्रॅव्हिटी 1.05, बाईल ॲसिड आल्सो देअर, म्हणजे पित्ताचा त्रास जरा जास्त पण होऊ शकतो, त्यामुळे पाणी तुम्ही मेन जास्त प्या, लिंबू पाणी, हे दोन गोष्टी जर पिल्या ना तर कंट्रोलमध्ये येईल आणि बाकी सगळे रिपोर्ट चांगला आहे। ओके, थँक्यू व्हेरी मच।